आपलं जे काही लंगोट तिथे शिल्लक राहिलेली आहे ती सांभाळावी। लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आज इंदापूरमधील सभेचे जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल करून अजितदादांना बदनाम करण्याचं कट कारस्थान काही राजकीय मंडळींचं सुरू आहे। यामध्ये शिरूरचे खासदार अग्रेसर दिसत आहेत। त्यांनी निवडणूक आयोगाने दखल घ्यावी असं वक्तव्य अजितदादांनी केल्याची एक सवयीप्रमाणे टीका दादांवर करताना स्वतःचं अक्कलेचं दिवाळं काढून टाकलेलं आहे। दादांनी एवढंच म्हटलं की खचाखच बटणं दाबा आणि योग्य तो निधी मिळवा। आता दादा काय अभिनेते नाहीत, ते नेते आहेत, सर्वसामान्यामधले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भाषेचा नेहमीचा टोन तो आहे। आता शेवटी निवडणूक आयोग नावाची एक संस्था जिवंत आहे ना, त्याच्यामुळे यांनी निवडणुकीचे अधिकारी बनण्याचं आव्हान नये। आपलं जे काही लंगोट तिथे शिल्लक राहिलेली आहे ती सांभाळावी। दुसरं असं की मुलीचा घटता जन्मदर याबद्दल भाष्य करताना दादांनी एक पौराणिक उदाहरण दिलं, तो पण नेहमीचा त्यांच्या भाषणाच्या शैलीचा भाग आहे। त्याचंसुद्धा वादग्रस्त विधान झाल्याची कोल्हेकुई काही लोक जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र या विरोधकांची तोंडं काळवंडाला जास्त दिवस आता शिल्लक नाहीत। अजितदादांच्या प्रत्येक गोष्टीचा सोयीचा अर्थ काढून ते वादग्रस्त विधान आहे असं म्हणत स्वतःचा बडेजाव करत आकांतांडव करणाऱ्या या अभिनेत्यांना जनता संसदित चपराक दिल्याशिवाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।